नमस्कार. तुम्ही हे कितवा प्रयत्न पास केला? हा माझा 6वा अटेम्प्ट होता. 6वा अटेम्प्ट होता आणि दुसरा एक्झाम होता. तर याच्या पहिले मी 2 वेळा 21 आणि 23ला प्रिलिम्स आणि मेन्स पास झालेलो आणि फायनल रिझल्ट झालेला ह्यावेळी झाला. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला? अभ्यास तर आय थिंक सिमिलरच असतं. बेसिक आपले जे सोर्सेस असतात, स्टँडर्ड सोर्सेस, त्याला रिवाईज करायचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस ही बेसिक स्ट्रॅटेजी असते आणि कन्सिस्टन्सी आणि रुटीन हा मेजर फॅक्टर असतो पास होण्याचा. तरी दिवसातून किती तास अभ्यास करायचा तुम्ही? असं एक पर्टिक्युलर आज नाही आहे. म्हणजे माझं गोल असायचा की टार्गेट्स असायचे वीकली. ते टार्गेट जर लवकर अचीव झाले तर मी ब्रेक यायचो. बट ऑन ॲव्हरेज 7-8 आवर्स असायचं. बट कन्सिस्टन्सी मॅटर करतं. महिनाभर 18 तास अभ्यास करून काय होत नाही, बिकॉज माझी जर्नी फार मोठी होती. तर 7-8 आवर्स आय थिंक भरपूर झालं. तरी 6वा अटेम्प्ट म्हणजे तरी साधारण किती वर्ष लागले? मला झाले 7 वर्ष झाले. त्यानंतर म्हणजे 6 अटेम्प्टमध्ये मी एक मध्ये अटेम्प्ट स्किप केलेला. हां. तुमचं हे शिंगणा म्हणजे बटुकेश्वर कॉलनी इथं तुम्ही मागच्या वेळेस किती वर्षांनी आला होता? मी मागच्या 23चा जेव्हा फायनल रिझल्ट फेल झालेलो तेव्हा आलेलो. त्याच्यानंतर मी आता आलो आहे पास झाल्यानंतर. 2 वर्ष पहिले आलेलो. म्हणजे तुम्ही तुमचे घरगुती कार्यक्रम सगळे रद्द केले होते, आला होता? हां, थोडं सोडावं लागतं, सॅक्रिफाईस करावं लागतं. पण घरच्यांना माहिती होतं काय करतोय, कशासाठी करतोय, म्हणून त्यांचा सपोर्ट होता. आजच्या पिढीला तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय यश कसं मिळालं तुम्हाला सांगा? आय थिंक यश मिळण्यासाठी एक पर्पज असतं, मेजर गोष्ट, आणि एक पर्सिव्हरन्स असतं. हे 2 P's आय थिंक इम्पॉर्टंट आहेत. हे भेटलं की मग ऑटोमॅटिक गोल्स अचीव होतात. शेवटी कष्टाशिवाय काय पर्याय नाही. कष्ट पण आहे आणि आय थिंक थोडं लक पण आहे. लक्ष द्या. शॉर्टकट्स काय तसे काय नाहीत ना? शॉर्टकट्स नाही. जे प्रोसेस आहे ते कन्सिस्टंटली करत राहायचं फॉलो, आणि देवाची कृपेने होऊन जातं कधी कधी. या तुमच्या घरच्यांची किती प्रतिसाद मिळाला तुम्हाला? आय थिंक कुठली पण एक्झाम जे पण लोक पास झाले ते सगळे म्हणतीलच सेमच की विदाऊट पेरेंट्स सपोर्ट होत नाही. इमोशनल सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट, मोटिवेशन, कॉन्स्टंट मोटिवेशन हे पेरेंट्सशिवाय होत नाही. तर आई मेजर ड्रायव्हिंग फोर्स होती माझ्या. आईमुळे तर झालं नसतं, कारण भरपूर वेळ मी फेल झालं. त्यानंतर तिचा विश्वास होता, आणि भाऊ आणि माझे काका काकी वगैरे पण. डिप्रेशनचा असा कोणता तरी क्षण आठवतोय का? डिप्रेशन आय थिंक नाही, पण हा मेंटली थोडं एक्झॉस्टिंग आहे. रिपीटेड अटेम्प्ट्स नंतर फायनल रिझल्ट न बघता थोडं इश्यू असतो, मेंटली थोडं एक्झॉस्टिंग आहे. बट घरातल्यांचा सपोर्ट होता, थोडे मित्र होते, भाऊ होता. तर त्यांच्या सपोर्टनी ओव्हरकम करता येतं, आणि त्यामुळे झालं सगळं. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.